प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड। तर जुन्नर तालुक्यामध्ये 2000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास या आंब्याला आहे। म्हणजे भागामध्ये जो आंबा पिकतो याचा दर्जात्मक फरक आहे आणि या फरकामुळेच याची एक विशिष्ट चव, विशिष्ट किपिंग क्वालिटी, विशिष्ट रंग त्यामुळे त्याला प्राप्त होतो आणि म्हणूनच भौगोलिक मानांकनापर्यंत आपण त्या सर्व गोष्टींना घेऊन जाऊ शकलो। शिवजन्मभूमीची आम्रगाथा हे डॉक्टर लहू गायकवाड सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये सरांनी ऐतिहासिक म्हणजे आता आपण जे बोलतो आहोत तर याला ऐतिहासिक संदर्भ जे काही शोधून काढण्याचं काम आहे ते आमचे इतिहास संशोधक मित्र डॉक्टर लहू गायकवाड सरांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे। ते शिवजन्मभूमीची आम्रगाथा म्हणजे गाथा म्हटल्यानंतर आपल्याला थोडासा आध्यात्मिक टच येतो की आणि मग आता आम्रगाथा म्हणजे आंब्याचा इतिहास म्हणून त्याला आम्रगाथा हे नाव दिले आणि त्या अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवनेरी पोहोचावा यासाठी आपण तो अष्टकोनी आकार महाराजांच्या तो रंगसंगती म्हणजे मातीची रंगसंगती आपण त्याला घेतलेली आहे। जन्मभूमीमध्ये शिवनेरीवरचं जे जन्मस्थान आहे त्याचा जो वरचा महिरप आहे तर त्या महिरपाचा आकार आपण त्याला घेतलेला आहे। कास्वाद किंवा टेस्ट ऑफ ट्रेडिशन्स आपण इंग्लिशमध्ये जे म्हणू शकतो म्हणजे सदियो म्हणजे आम्ही शतकानुशतके आपल्याला ती चव त्या आंब्याने कायम ठेवलेली आहे। आता आहे का भूगोल बदलला की तुमची त्या परिस्थितीमध्ये त्याचा दर्जा बदलतो, कारण तिथलं पाणी वेगळं आहे, तिथली जमीन वेगळी आहे, त्या जमिनीमध्ये असणारे अन्न घटक वेगळे आहे। अगदी बाबतीत नाहीये, आंब्याची पूर्ण पानगळ कधीच होत नाही, त्यामुळे याला आपण सदाहरित वृक्ष असं म्हणतो। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पुढे जावं लागेल आणि जुन्नरचा शेतकरी हा कष्टाळू आणि अभ्यासू आहे, त्यामुळे तो नक्की आजही वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलेही विशेष धन्यवाद। शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची। नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये जुन्नरच्या हापूस बऱ्यापैकी व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो आणि त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो। तर ठिकाणी राधाकृष्ण गायकवाड सर तर त्यांच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने ह्या आंब्याचा इतिहास आपण जाणून घेणार आहे। म्हणजे जर आंब्याला जर मोठ्या उंचीवर जर न्यायचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यामध्ये काही इतिहासकारांचा सुद्धा बराचसा सहभाग आहे आणि त्याचबद्दल KVK नारायणगाव यांचा खूप मोठा त्याच्यामध्ये सहभाग आहे। तर आज आपण त्यांना राधाकृष्ण गायकवाड सरांना भेटणार आहे आणि ह्या कृषी केंद्रामध्येच या आंब्याविषयी आपल्या जो शिवनेरी हापूस आहे त्याच्याबद्दल आणि शिवनेरी गोल्डबद्दल आपण थोडीफार माहिती घेऊया। याच्या अगोदर आपला एक व्हिडिओ आला होता भरत जाधव सरांचा, त्याच्यामध्ये आपण जो आता सगळ्यात टॉपचा आंबा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही म्हणता येईल, भारतामध्ये सुद्धा म्हणता येईल की त्याला केशर आणि हापूस हा मिश्रित असा जुन्नर गोल्ड हा नवीन आंबा मार्केटमध्ये येतोय आणि त्याच्याबद्दल सुद्धा आज आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। चला आपल्या ह्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, मी प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड। तर जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी हापूस या भौगोलिक मानांकित आंब्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, पहिल्यांदा भौगोलिक मानांकन म्हणजे काय, तर प्रत्येक ठिकाणचा इतिहास वेगळा असतो, भूगोल वेगळा असतो आणि या भौगोलिक परिस्थितीमुळं त्या फळांवर, त्याच्या दर्जावर, त्याच्या गुणवत्तेवर, त्याचबरोबर त्याच्या किपिंग क्वालिटी म्हणजे त्याची जी साठवण क्षमता आहे या सर्वावर परिणाम होत असतो आणि हा परिणाम जो आहे हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो। जुन्नरला जायचं नाहीये, मला कॅन्सल झालं जुन्नरचं। मग आपण दुपारून संध्याकाळी जायचं का? मग संध्याकाळी जाऊ ना, आता कशाला उन्हाचं म्हणून जायचं गावावर, कारण जुन्नरचं सर म्हटलं काय गरज नाही, आता एवढं फोटोचं भरपूर झालं। हां घरी येतं, ठीक आहे, हो हो। मग अगदी आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की प्रत्येक ठिकाणी येणारा फळ म्हणजे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असेल तिची एक वेगळी चव आहे। जरी सर्व ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड होत असली, त्याची फळं येत असली, त्याची विक्री होत असली, तरीही त्या फळांची चव, त्या फळांचा रंग याच्यामध्ये फरक आहे। तसंच जुन्नर तालुक्यामध्ये जवळजवळ इतिहास कालापासून म्हणजे 2000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास या आंब्याला आहे। म्हणजे
जर इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर इसवी सन पूर्व ज्यावेळेस सातवाहनांची राजधानी ही जुन्नर या ठिकाणी होती, तर त्यावेळी हल नावाचा राजा सातवाहनांच्या त्या श्रेणीमध्ये होता आणि त्या राजाने या भागामधल्या सर्व जे काही लोकगीतं होती त्यांचा संग्रह केला आणि अशा 700 लोकगीतांचा संग्रह त्यांनी गाथा सप्तशती या नावाने तो ग्रंथ प्रकाशित केला. त्याच्यामध्ये आंब्याची असंख्य उदाहरणं आहेत आणि ज्यावरून त्या राजाचं जी राजधानी आहे म्हणजे सातवाहनांचा सर्व कार्यकाळ की आपल्याला परिचित आहेच की मराठी भाषेचा उगम ज्या शिलालेखावरून आपण मानतो, तर तो शिलालेख जुन्नर मधल्याच नाणेघाटामध्ये आहे आणि हा शिलालेख सातवाहन काळामध्ये कोरला गेलेला आहे. सातवाहनांनी या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात लेणी खोदण्यामध्ये सुद्धा सहकार्य केलेलं आहे, त्याला राजाश्रय दिलेला आहे. त्यामुळे अंबा अंबिका सारखा लेणी समूह की जो आंब्याच्या नावाने म्हणजे त्या देवीला नैवेद्य सुद्धा आंब्याचा ठेवला जातो अशी प्रथा आजपर्यंत सुरू आहे. म्हणजे आंब्याच्या पानांपासून अगदी तिथं कोरीव कामामध्ये सुद्धा आंब्याच्या पानासदृश आकृत्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्या वेळेस लेण्या खोदल्या गेल्या त्या पूर्वीपासून जुन्नरमध्ये आंब्याला इतिहास आहे आणि या इतिहासामुळेच खरं तर जुन्नर तालुक्यामधल्या आंब्याला आपण भौगोलिक मानांकनापर्यंत घेऊन जाऊ शकलो. नंतरच्या अगदी सर्वच शासकांमध्ये अगदी आपण मलिकांबर पर्यंत आलो तर मलिकांबर हापसी याचाही काही काळ वास्तव्य जुन्नरमध्ये होतं. जुन्नरच्या ज्या पाणी पुरवठ्याची जी खापरी पाईपलाईन आहे तर त्या पाईपलाईनमध्ये नैसर्गिक उताराने पूर्ण शहराला जो पाणी पुरवठा करण्याची योजना होती तिला आजही मलिकांबरी योजना असं म्हटलं जातं. त्याचे आजही अवशेष जुन्नर शहरामध्ये सापडतात आणि त्याचा जो महाल आहे तर ज्या महालामध्ये त्यांनी वास्तव्य केलं तर त्याच्या परिसरामध्ये सुद्धा आंब्याची लागवड केल्याची त्या काळातली उदाहरणं आहेत की ज्या भागामध्ये आजही हापूस बाग या नावाने म्हणजे हापसी, हापसान आणि आफिस असा तो अपभ्रंश होत तो हापूस पर्यंत आला आणि आजही त्या भागामध्ये अमरापूर सारखं एखादं गाव असेल की ज्याला आंब्याच्या नावावरून त्या गावाला नाव मिळालेलं आहे. जसं की हापूस बाग आजही कृषी विभागाचं जे कार्यालय ज्या परिसरामध्ये आहे त्याला हापूस बाग म्हटलं जातं. म्हणजे हा हापूसचा इतिहास हा जुन्नर आणि जुन्नर परिसराशी पूर्वापार जोडल्या गेलेला आहे. इतकंच काय तर अगदी औरंगजेबाच्या दरबारी कागदपत्रांमध्ये सुद्धा आपल्याला हापूस आंब्याच्या म्हणजे जुन्नर तालुक्यातील आंब्याच्या 350 झाडांचा उल्लेख हा दरबारी कागदपत्रांमध्ये सापडतो आणि त्यामुळेच आपल्याला जुन्नरच्या हापूसबद्दल, जुन्नरच्या आंब्याबद्दल, दर्जाबद्दल अतिशय ऐतिहासिक खात्रीलायक माहिती मिळते आणि यामुळेच खरं तर जुन्नरचा आंबा किंवा जुन्नरचा हापूस असेल हा बाजारपेठांमध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण करून आहे. त्याचा काढणीचा कालावधी वेगळा आहे, त्याचा दर्जा वेगळा आहे. म्हणजे आपण बाकीच्या हापूसची तुलना करण्याची आवश्यकता नाही, परंतु ज्या वेळेस पावसाळ्याचा सुरुवात होते म्हणजे मे नंतर 15 मे नंतर हा आंबा बाजारामध्ये येतो. याचा आकार हा इतर हापूसपेक्षा तुलनेने अतिशय चांगला आहे. म्हणजे 450 ग्रॅम पर्यंत याचा आकारमान आपल्याला मिळतं. याचं मूलभूत कारण म्हणजे जुन्नर हा परिसर हा नद्यांच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. म्हणजे कुकडी असेल, मीना असेल किंवा तिकडं भीमाशंकरची भीमा असेल तर या नद्यांच्या खोऱ्यामध्ये ज्या ठिकाणी मातीचं संचयन होतं अशा परिसरामध्ये नद्यांच्या दोन्ही काठावर म्हणजे इकडं येणेरे काले किंवा तिकडे आमुंडी खामुंडी या सगळ्या भागामध्ये म्हणजे जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये या ज्या आंब्याच्या लागवडी आहेत या नद्यांच्या खोऱ्यांमधल्या लागवडी आहेत आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी काळ्या मातीचं संचयन होतं अशा भागामध्ये म्हणजे जिथं सॉईल डेप्थ बऱ्यापैकी आहे म्हणजे ज्यावेळेस आम्ही शास्त्रीय पद्धतीने त्याचा अभ्यास सुरू केला त्यावेळी अगदी 28 फुटापर्यंत माती असणाऱ्या जमिनींमध्ये या आंब्याच्या लागवडी आढळून आलेल्या आहेत. इथले हवामान तुलनेने कोरडं आहे जे की आपण खाली घाटाच्या खाली गेलात तर हवामान दमट आहे, त्याला खाऱ्या वाऱ्यांचा स्पर्श आहे. तसं इकडचं अगदी कोरडं असं हवामान आहे. त्यामुळे या भागामध्ये जो आंबा पिकतो याचा दर्जात्मक फरक आहे आणि या फरकामुळेच याची एक विशिष्ट चव, विशिष्ट किपिंग क्वालिटी, विशिष्ट रंग त्यामुळे त्याला प्राप्त होतो आणि म्हणूनच भौगोलिक मानांकनापर्यंत आपण त्या सर्व गोष्टींना घेऊन जाऊ शकलो. शिवनेरी हापूसच्या मानांकनामध्ये आपल्याला बऱ्याच मंडळींचं सहकार्य मिळालं ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी DPDC मधून आपल्याला आर्थिक सहकार्य केलं.
पुणे जिल्हाधिकारी असतील किंवा कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे असतील, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, सर्व शास्त्रज्ञांची मदत त्यासाठी झालेली आहे. आणि खास करून इतिहासाचं जे संशोधन केलं, माझ्या हातामध्ये शिवजन्मभूमीची आम्रगाथा हे डॉक्टर लहू गायकवाड सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये सरांनी ऐतिहासिक, म्हणजे आता आपण जे बोलतो आहोत तर याला ऐतिहासिक संदर्भ जे काही शोधून काढण्याचं काम आहे ते आमचे इतिहास संशोधक मित्र डॉक्टर लहू गायकवाड सरांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे आणि ते पुस्तक रूपातही आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सर्व काम एकत्रितरित्या, त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातले सर्व आंबा उत्पादक, म्हणजे अगदी जुन्नर तालुक्यामध्ये 150-150 वर्षापूर्वीची ही हापूस आंब्याची झाडं आज आपल्याला सापडतात. त्या हापूस आंब्याचं अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करण्यासाठी आपल्याला वन विभाग जुन्नर यांनीही मोठं सहकार्य केलं. आणि त्या सर्वांच्या सहकार्यामुळं, खास करून जे आंबा उत्पादक शेतकरी आहेत जुन्नर तालुक्यामधले, तर हे मुंबईमध्ये व्यापाराच्या निमित्ताने ज्यावेळी त्या आंब्याची विक्री करतात ते आजही जुन्नरचा हापूस या नावाने करतात. आणि त्यामुळेच आपलं जुन्नरच्या हापूसचं नाव, म्हणजे मानांकनाची सुरुवात तर मागच्या 5-7 वर्षापासून आपण सुरू केलंय, पण त्यापूर्वीपासून सुद्धा ह्या सर्व व्यापाऱ्यांनी, सर्व आंबा बागायतदारांनी केलेलं सहकार्य आणि हे खरं तर जतन संवर्धन त्या मंडळींनी केलेलं आहे. अगदी महाराजांच्या काळातला इतिहास जरी म्हटलं आपण औरंगजेबाच्या, परंतु मधला 350-400 वर्षांचा कालावधी, आणि त्या कालावधीत ही आंब्याचे जतन करणं, संवर्धन करणं आणि त्याचा दर्जा टिकून ठेवणं, हे सर्व काम सर्व शेतकरी बांधवांनी केलेलं आहे. खरं तर यामध्ये हे सगळं श्रेय हे शेतकरी बांधवांना जातं. जरी त्याचा तुलनात्मक तांत्रिक अभ्यास आपण केलेला असेल तरीही तर त्या बागा जपल्याच नसत्या तर आपण नक्कीच भौगोलिक मानांकनापर्यंत पोहोचू शकलो नसतो. आता हा जो लोगो तयार केला याच्यामध्ये सुद्धा शिवनेरीचा थोडासा टच मला पाहायला भेटतो. Yes. त्याच्या लोगो बद्दल, हा लोगो डिझाईन कसा केला याच्याबद्दल थोडक्यात सांगता? तर हा जो लोगो आहे हा अतिशय तंत्रज्ञान आणि अतिशय या क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींनी लोगो डिझाईन केलेला आहे. जसं आपण या पुस्तकाचं शीर्षक पाहतोय की शिवजन्मभूमीची आम्रगाथा, म्हणजे गाथा म्हटल्यानंतर आपल्याला थोडासा आध्यात्मिक टच येतो की तुकोबांची गाथा आपल्याला माहित असते. आणि मग आता आम्रगाथा म्हणजे आंब्याचा इतिहास म्हणून त्याला आम्रगाथा हे नाव दिले. आणि त्या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन अनिल तात्या मेहर साहेब यांच्या संकल्पनेतून आपण हा लोगो डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याला महाराजांचं नाव, म्हणजे कशामुळे तर एक शिवमुद्रा, आपल्याला एक आकार डोक्यामध्ये असतो की जी अष्टकोनी शिवमुद्रा आहे. आणि ते म्हणजे शहाजी राजे साहेबांनी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या अगोदर दिली होती. आणि त्याच्यात जे म्हटलेले आहे आपल्याला सर्वांना परिचित आहे की म्हणजे सर्व दिशांना तुझं राज्य हो, असा त्याच्यामध्ये अर्थ आहे. प्रतिपश्य चंद्रलेखे व निर्दिष्ट विश्ववंदिता. मग आपण तोच, म्हणजे अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवनेरी पोहोचावा यासाठी आपण तो अष्टकोनी आकार, महाराजांच्या तो रंगसंगती, म्हणजे मातीची रंगसंगती आपण त्याला घेतलेली आहे. त्याचबरोबर त्याचा आपण जर आतमध्ये आकार पाहिला तर शिवजन्मभूमीमध्ये शिवनेरीवरचं जे जन्मस्थान आहे त्याचा जो वरचा महिरप आहे तर त्या महिरपाचा आकार आपण त्याला घेतलेला आहे. आणि वरची जर तुम्ही पानं पाहिली तर हे एनर्जीचं प्रतीक आहे. म्हणजे अगदी गडद हिरवा रंग जे की प्रगतीचं आणि याचं म्हणजे तुमच्या ग्रीनरी म्हणजे एनर्जीचं प्रतीक असतं, तर ते आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि तुम्ही जर आकार पाहिला तर अगदी आपण हापूसचा आकार, म्हणजे आंबा तो वाटला पाहिजे परंतु तो हापूस सारखाही वाटला पाहिजे. त्यामुळं खाली आलेली त्याला गोल्डन शेड जी आहे तो हापूसचा स्पेशालिटी आहे. आणि जुन्नरच्या हापूसाने त्याला आपण एक टॅगलाईन दिलेली आहे, सदियो का स्वाद किंवा टेस्ट ऑफ ट्रेडिशन्स आपण इंग्लिशमध्ये जे म्हणू शकतो. म्हणजे सदियो म्हणजे आम्ही शतकानुशतके आपल्याला ती चव त्या आंब्याने कायम ठेवलेली आहे. अशा अनुषंगाने या लोगोचं डिझाईन केलेलं आहे. हा लवकरच आपल्याला बाजारामध्ये सर्व जे काही मार्केटिंग लिटरेचर्स आहेत, जे काही बॉक्सेस आहेत, प्रत्येक आंब्यावरही भविष्यात आपल्याला तो टॅग हा मिळेल आणि त्याचं ट्रेडमार्कही करण्याचा आपला प्रोसेस सुरू आहे. म्हणजे या पद्धतीने आपण आंब्याला जागतिक बाजारपेठेमध्ये, जुन्नरच्या शिवनेरी हापूसला जागतिक बाजारपेठेमध्ये उतरवण्यासाठी जी काही पूर्वतयारी आवश्यक होती ती जवळजवळ आता अंतिम टप्प्यात आहे. आणि भविष्यात आपल्या जुन्नरच्या आंब्याचं क्षेत्र असंच वाढून शेतकऱ्याच्या खिशामध्ये 4 रुपये जास्त पडतील यासाठी कृषी विज्ञान केंद्र नेहमीच प्रयत्नशील होतं, यापुढेही प्रयत्नशील राहील. आणि या सर्व प्रगतीसाठी शेतकऱ्यांना विशेष धन्यवाद की ज्यांनी या पद्धतीने सर्व काम करून आज शिवनेरी हापूसला त्या उंचीपर्यंत नेण्यासाठी विशेष सहकार्य केलं. आता आपल्याला तुलनात्मक बोलण्याची आवश्यकता नाही. आपण जुन्नरचा हापूस कसा वेगळा आहे याबद्दल सर्व तांत्रिकशुद्ध माहिती संबंधित संस्थेला आपण प्रेझेंट केलेली आहे. आणि भौगोलिक मानांकन या
शब्दामध्येच अर्थ आहे का बरोबर. भूगोल बदलला की तुमची त्या परिस्थितीमध्ये त्याचा दर्जा बदलतो. गुणवत्ता कारण बदलते. तिथलं पाणी वेगळं आहे, तिथली जमीन वेगळी आहे, त्या जमिनीमध्ये असणारे अन्नघटक वेगळे आहे. अगदीच त्या पद्धतीनेच बोलायचं झालं तर तुम्ही कोकणामध्ये गेलात तर त्या खाऱ्या जमिनी आहेत जिथं मिठाचं म्हणजे सोडियमचं प्रमाण जास्त आहे. परिणामी ज्यावेळेस अनालिसिस केलं जातं त्यावेळेस सोडियमचं प्रमाण आंब्यामध्ये जास्त आढळतं, बरोबर. जो कोकणामधला हापूस आहे. म्हणून आपल्याला तो थोडासा मीठ टाकून जेवल्यानंतर आपल्याला थोडीशी टेस्ट येते, म्हणून तो बरोबर. आंबा थोडासा वेगळ्या चवीचा लागतो. अगदी. पण घाटावर मीठ असण्याचा संबंध नाही, त्यामुळे आपल्या आंब्याची चव ते तुलनेने वेगळी आहे. कोकणामधल्या ह्या कातळावरच्या बागा आहेत. कातळावरच्या बागा असल्यामुळं त्या ठिकाणी जे आहे ते आंब्याची साईज तुलनेने कमी आहे. आपल्या ज्या आहेत त्या इल्युवियल सॉइल मध्ये आहेत, म्हणजे जिथं माती साचते अशा बरोबर. पोयटा मातीमध्ये ज्या नद्यांच्या काठावरची माती साचलेली असते त्या भागामधल्या बागा आहेत. त्यामुळे आपल्याकडं आंब्याच्या बागांच्या फळांचा आकार बदलतो, आकार मोठा होतो, त्यामध्ये पल्प चांगला असतो. पोटॅशियमचं प्रमाण आपल्या जमिनी ह्या पोटॅशिक सॉइल्स आहेत, बरोबर. त्यामुळे आपल्या आंब्यामध्ये पोटॅशचं प्रमाण त्या तुलनेत जास्त आढळतं. आणि ही तांत्रशुद्ध म्हणजे आपल्याला कुणाबद्दल तुलना करायची अजिबात नाहीये, हा, हा. परंतु आम्ही वेगळे कसे आहोत आणि वेगळं दाखवायचं. त्यामुळंच आपल्याला त्या मानांकनापर्यंत आपण पोहोचू शकतो. जर त्याच्यामध्ये फरक नसताच तर मानांकन संस्थेनेही त्याबद्दल विचार केला असता. परंतु आपण वेगळे आहोत, आपला हंगामही वेगळा आहे. हा, ज्यावेळेस तेच मला बोलायचं होतं. जोपर्यंत संपूर्ण आंबा हा कोकणपट्टीमधला किंवा अगदी खाली कर्नाटक आणि जिकडे आंब्या बागा आहेत, वरती गुजरातमध्येही आंबा बागा आहेत, बरोबर. तर तिथला सगळा आंब्याचा हंगाम संपल्यानंतर आपला तुलनेने चालू होतो. आपला उशिरा सुरू होतो. आणि त्या तुलनेत तसं जर कोकणाची आणि आपली आपल्याला तुलना करायची म्हटलं तर तिथं 3-3.5 लाख हेक्टरवर आंबा बागा आहेत, आंबा जे बाग. तिथलं प्रोफेशनल पीक आहे. आमच्या जुन्नर आणि आंबेगावच्या परिसरामधल्या सगळ्या बागा 500 एकरच्या पुढे नाहीयेत. अगदी. म्हणजे या परिसरामध्ये असणाऱ्या आंबा बागांचे आपलं कॉम्पिटिशन त्यांच्याशी मुळीच नाही. अगदी बरोबर. आणि त्यांच्याशी कॉम्पिटिशन करण्याची आपल्याला, कारण ग्राहक हा राजा आहे. ग्राहकाला जर तो आंबा खाऊन त्यांनी पुन्हा शिवनेरी हापूस खाल्ला तर असं काही फरक पडणार नाहीये. त्याला जो आवडेल त्या पद्धतीने ग्राहक आणि ग्राहकांपर्यंत दर्जा पोहोचवणं हे खरं तर GI मानांकनाचं काम आहे. आजपर्यंत जेवढ्या कृषी मालाला भौगोलिक मानांकनं मिळाली ते याच आधारावर मिळाली. आता तुम्ही विषयच काढलेला आहे, तर यापूर्वी सुद्धा गीर केशर आणि मराठवाडा केशर, केशर ही आंब्याची एक जात आहे आणि दोन्ही ठिकाणी भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे. बरोबर. म्हणजे गुजरात मधल्या गीर भागामध्ये जो आंबा पिकतो त्यालाही केशर नावाने मानांकन आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात जो आंबा पिकतो त्यालाही मराठवाडा केशर या नावाने मानांकन आहे. म्हणजे मानांकन देणारी संस्था हे सगळं पाहून घेते. म्हणजे तुम्ही आम्ही त्यासाठी विनाकारण भांडण किंवा तंटा करण्याची अजिबात आवश्यकता नाही. शेतकरी हा कोकणातला असला काय, महाराष्ट्रातला असला काय किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचा देशभरातला कुठलाही असला काय, त्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, त्याचा दर्जा ग्राहकांपर्यंत गॅरंटेड पोहोचला पाहिजे, हीच त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. अजून छोटासा प्रश्न होता की आंब्याचं यायचा जो मेन हंगाम म्हणजे महिना तो ऍक्च्युअली कोणता, आणि जानेवारीत जो कोकणातला पहिला आंबा येतो म्हणजे तो एवढा लवकर कसा येतो किंवा आपला उशिरा काय येतो, यात थोडस कसं आता हे तांत्रिक दृष्ट्या खरं तर याला एक इंग्लिश मधली एक प्रोसेस आहे व्हर्नलायझेशन. व्हर्नलायझेशन म्हणजे काय, ज्या वेळेस थंडी सुरू होते आणि ऊन आणि थंडी म्हणजे गरम आणि थंड यानंतर काही फिजिओलॉजिकल प्रोसेस आंब्यामध्ये बदलत राहतात. म्हणजे फ्लोरिजन सारखं एक हार्मोन आहे की जे फ्लावरिंगला इन्हान्स करतं आणि हे जे हार्मोन्स आहे यामुळे प्रत्येक झाडामध्ये फुलं येत असतात. आणि आपण आंब्याचा जर विचार केला तर आपल्या ज्या आंब्याच्या जाती आहेत तर ह्या आंब्याचा फुलोरा हा शेंड्यामध्ये निघत असतो. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे मॅच्युअर आंब्याचं पान आहे आणि अशा मॅच्युअर आंब्याच्या पानामध्ये आपण जर पुढच्या वर्षीचा फुलोरा हवा असेल तर याला कमीत कमी 8 ते 10 महिने सूर्यप्रकाश आवश्यक आहे. आणि 8 ते 10 महिने सूर्यप्रकाशानंतर जे काही अन्न तयार होतं ते या काडीमध्ये साठवलं जातं आणि या काडीमध्ये साठवल्यानंतर साधारणतः ऑक्टोबर नंतर अशी प्रक्रिया सुरू होते की त्याचं फुलामध्ये रूपांतर व्हावं. आणि जर एखाद्या वर्षी आपण पाहतो की अवकाळी पाऊस झाला, जमिनीमध्ये जास्त अतिरिक्त पाणी असेल तर अशा वेळी मग तिथं फुलोरा न निघता अशा पद्धतीची नवीन पानांची फूट निघते. आणि ही नवीन पानांची फूट कधीही फ्रुटिंग देत नाही. म्हणून आपण आंब्याचं म्हटलं तर एखाद्या वर्षी आंबा खूप येतो बाजारामध्ये. आता या वर्षीची परिस्थिती पाहिली तर कोकणात अगदी 30% आंबा आहे. याचं कारण काय, तर ही नैसर्गिक प्रक्रिया आहे इतर फळपिकांसारखं. कारण हे एव्हरग्रीन फ्रूट आहे. एव्हरग्रीन म्हणजे काय, ते वर्षभर हिरवगार राहतं.
बाकी तुम्ही डाळिंबाचं पाहिलं तर त्याची पानगळ होते, सीताफळ आहे त्याची पानगळ होते, अंजीर आहे त्याची पानगळ होते. त्यामुळे पानगळ झाल्यानंतर नवीन येणाऱ्या फुलाला त्याची पूर्ण ताकद मिळते. तसं आंब्याच्या बाबतीत नाहीये, आंब्याची पूर्ण पानगळ कधीच होत नाही. त्यामुळे याला आपण सदाहरित वृक्ष असं म्हणतो आणि म्हणून जो काही सूर्यप्रकाश त्याला मिळतो. म्हणून आपल्या केशर आणि हापूस या 2 व्हरायटींमध्ये पण फरक आहे. हापूसच्या बाबतीत 8 ते 9 महिने सूर्यप्रकाश ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तसं तुम्ही केशरच्या बाबतीत 5 ते 6 महिने जरी सूर्यप्रकाश मिळाला तरी ती काडी परिपक्व होते आणि त्याच्यातून फुलोरा बाहेर पडण्याची शक्यता जास्त असते. परंतु हापूस म्हणून हापूस हा तुम्ही अल्टरनेट इयर येतो. म्हणजे यावर्षी ज्या झाडाला भरपूर बहार आहे त्याला पुढच्या वर्षी कमी येणार, कारण ती काडी मॅच्युअर. कारण महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर 4 महिने आपल्याकडे पावसाळा असतो, 4 महिने हिवाळा असतो आणि 4 महिने उन्हाळा असतो. ज्या वर्षी जास्त ढगाळ वातावरण राहील त्या वर्षी आपल्याला सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी मिळतो आणि तो जर कमी मिळाला तर त्या काडीमध्ये तेवढा अन्नसंचय होत नाही आणि मग झाड रिप्रोडक्टिव्ह बाजूला झुकण्यापेक्षा, पुनरुत्पादनाकडे झुकण्यापेक्षा ते स्वतःला सस्टेन करण्यासाठी ते त्याचं शाखीय वाढीकडे त्याचा जास्त कल असतो. म्हणून एखाद्या वर्षी आपण आज लाल नवीन पालवी फुटून झाड एकदम असं भरगच्च दिसतं आणि तिथं फुलोरा मात्र येत नाही. तर ती झाड शक्यतो त्याची जगण्याची जी कॉम्पिटिशन आहे ती परिपूर्ण झाल्याशिवाय ते तुमच्या फळं देण्याकडे त्याची, कारण फळं ही त्याची नैसर्गिक पुनरुत्पादनाची प्रक्रिया आहे. ती काय तुमच्या माझ्या खाण्यासाठी आंब्याची निर्मिती झाली अशी अजिबात परिस्थिती नाही. तर आपण आपल्या फायद्यासाठी त्याला बाजारात विकतो, खातो, आपण त्याचा उपभोग घेतो, परंतु झाड आंब्याची निर्मिती करतं त्याची पुढची पिढी तयार करण्यासाठी. म्हणजे अगदी आंब्याच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आंब्याचा वरचा पल्प जो आहे तो कशासाठी आहे तर आंब्याच्या झाडाची उंची, म्हणजे पूर्वीची आपली आंब्याची झाडं विहिरीवर वगैरे जी होती तर अगदी 25-25 मीटर उंचीची होती आणि तिथून आंबा ज्यावेळेस खाली पडतो तर त्याला नॅचरल शॉक ऑब्झर्बर असावं म्हणून त्याच्या भोवती हा पल्प दिलेला आहे की त्याच्या आतमधली कोय हे त्याचं रिप्रोडक्शनचं साधन आहे. उद्या ती कोय उगवणार आहे आणि ती खाली पडल्यामुळे त्याला आतमध्ये शॉक बसू नये म्हणून याच्यावर पल्प आहे. आणि आपण जर विचार केला तर ज्यावेळेस पुढच्या पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी तो आंबा उगवण्याचा प्रयत्न करेल तर त्याला नैसर्गिकरित्या अन्न घटक मिळावेत म्हणून निसर्गाने त्याच्या भोवती जो पल्प निर्माण केलेला आहे तो तिथंच कुजल्यानंतर त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचा साठा वाढावा आणि जी नवीन मुळं फुटतील, नवीन शेंडा निघेल की ज्याच्यापासून नवीन झाड तयार होणार आहे त्याला अन्न घटक समृद्ध माती मिळावी, ही निसर्गाने केलेली व्यवस्था आहे. आपण खरं तर याच्या पलीकडे जाऊन विचार करतो की ही सगळी फळं काढली पाहिजेत, बाजारात पाठवली पाहिजे, मला पैसे मिळाले पाहिजेत. निसर्गाने या पलीकडे जाऊन विचार केलेला आहे का त्या फळाचं पुनरुत्पादन व्यवस्थित पद्धत, म्हणून तर 2000 वर्षापूर्वीचा आंबा आजपर्यंत आपल्यापर्यंत आंबा हे वृक्ष पोहोचलेला आहे. नाहीतर निसर्गात तो नेस्तनाबूत झाला असता. असं झालेलं नाही, कारण निसर्गाने त्याची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. म्हणून आपल्याकडे अगदी रायवळ जातीचे सुद्धा भरपूर आंबे आजही आपल्याला शेतकऱ्याच्या बांधावर पाहायला मिळतात, जंगलामध्ये पाहायला मिळतात आणि वर्षानुवर्ष त्यांचं पुढच्या पिढ्या तयार होत आहेत. याचं कारण निसर्गाने केलेली उत्कृष्ट व्यवस्था आहे. आपले जे शिवनेरी हापूसचे जे उत्पादन घेत असेल किंवा त्याचे काही रोपं तयार करत असेल त्याला टेक्निक कोणतं नेमकी? आता आपल्याकडं आंब्याच्या कलम करण्याच्या 2-3 पद्धती आहेत, परंतु त्याला शेंडा कलम ही अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे. म्हणजे तुम्ही जर आता आपल्याकडे आंब्याचा हंगाम आहे आणि बाजारामध्ये तुम्ही जर आता इथून पुढे फिरलात म्हणजे साधारणतः 15 मे पासून तर 15 जून पर्यंत तर बाजारामध्ये गोटी आंबा येतो. म्हणजे जो आपला रायवळ आंबा असतो, एक छोटीशी त्याची कोय मोठी असते पण पल्प कमी असतो. तर अशा आंबट आंब्याच्या कोया जर आपण गोळा केल्या आणि जिथं आपल्याला आंबा लागवड करायची तिथं त्या 4-4 कोया जर टाकून दिल्या, म्हणजे 1-1 वीत अंतर ठेवून 4 कोया जर टाकल्या तर आपल्याला उत्कृष्ट पद्धतीनं तो पुढच्या पावसाळ्यामध्ये रुजतो आणि त्याचं लाल रंगाची अशी मस्तपैकी 3-4 पानं वरती आल्यानंतर पुढे ती अशा पद्धतीची हिरवी काडी तयार होते. आणि अशी हिरवी काडी तयार झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने इथे तो कट घेऊन इथून आपल्याला त्याचा उभा कट घेऊन त्याला पाचर कलम असं म्हणतात. ज्या जातीची तुम्हाला काडी हवी आहे त्या मगाशी मी जसं सांगितलं की अशी परिपक्व काडी, म्हणजे अशी जी आपल्याला ब्राऊन रंगाची काडी तयार होते तर ती काडी घेऊन आपण याच्यावर जर पाचर कलम केलं तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आंबा बागा आपल्या तयार होऊ शकतात. शक्यतो विकतच्या आणलेल्या रोपांमध्ये
अडचणी काय असतात, कारण त्याला कोणती काडी वापरली, कोणत्या पद्धतीने अगदी. केले याबद्दल आपलं कुठलंही कंट्रोल कुठलंही नाही. माहिती नसतं. म्हणून शेतकऱ्यांना जर उत्कृष्ट आंबा बागा तयार करायच्या असतील तर साधं गावठी कोळी टाकून घेतल्या, उद्या आपल्याला त्याच्यावर हव्या त्या जातीचं कलम करता येतं आणि ते कलम जे आहे ते मूळ त्याचं आहे तर ते खोल जातं. त्यामुळं पुढे जरी एखाद्या 2 वर्ष पाऊस पडलाही नाही तरीही, म्हणजे जंगलातली आंब्याची झाडं का मरत नाहीत, कारण त्याचं सोटमूळ अगदी खोल गेलेलं खोल असतं, गेलेलं. 20-20 मीटर पर्यंत, आणि त्यामुळं अगदी त्याला फळं नाही येऊ शकली एखाद्या हंगामामध्ये तरी ते झाड जगण्या इतपत त्याला ऊर्जा मिळते, पाणी मिळतं, त्याला अन्नसाठा मिळतो. म्हणून आपल्याकडं अशा पद्धतीने गावठी आंब्यावर केलेल्या कोईंबतून ज्या त्याला इन सितू पद्धतीने लागवड असं तांत्रिक भाषेमध्ये म्हणतात. म्हणून शेतकऱ्याने बांधावर जरी लावायचं असेल तर 4-4 कोया एकत्र टाकून नंतर आपल्याला त्याचं 2 रूट सिस्टीमने ग्राफ्ट करता येतं. म्हणजे एकाच झाडाला 2-3 मुळे एकत्र करून जर आपण त्या आंबा बागांवर काम केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार आंबा उत्पादनामध्ये आपल्याला शिवनेरी हापूस सारखा हा भाग आता पुढे जागतिक बाजारपेठेमध्ये न्यायचा असेल तर मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं उत्पादन तंत्रज्ञानही बदलावं लागेल आणि शेतकऱ्यांनी याच्यामध्ये काम करण्याची गरज आहे. आता आपण जी माहिती घेतली यावरून शिवनेरी हापूसचा इतिहास आपल्याला माहिती आहे, परंतु आपण आता भविष्याकडे जात असताना आपल्याला जागतिक बाजारपेठेमध्ये दर्जेदार उत्पादन द्यायचं असेल तर शेतकऱ्यांना उत्पादन तंत्रज्ञानामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पुढे जावं लागेल. आणि जुन्नरचा शेतकरी हा कष्टाळू आणि अभ्यासू आहे, त्यामुळे तो नक्कीच या पद्धतीने पुढे जाईल. सर्वांना भविष्यात आंबा उत्पादनासाठी शुभेच्छा. जय हिंद. साहेब, आपले ही विशेष धन्यवाद, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती ही खरं तर जगभरामध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि खास करून कृषी तंत्रज्ञान म्हणजे जुन्नर तालुक्याचे जे भूषणावह गोष्टी आपण या ठिकाणी घडलेल्या आहेत किंवा करत असतो तर त्याला आपण नेहमीच प्रचार आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत असतात आणि आजही वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपले ही विशेष धन्यवाद.